धापेवाड्याला किती वर्ष गेली असते असं सांगत होते का तिथे जमाव होत होता. गावगावचे लोक खूप मोठे हे मोठे गंज भला मोठा जेवण. पण गंमत होती, अंतर होता. आजही अंतरच आहे आजही. आणि तो ज्ञान वासुदेव महाराजांनी बावाजीला समजावून दिला. तो रस्ता तो मार्ग तरी बावाजीला समजावून देण्यासाठी 2 वर्ष लागले. पण वासुदेव महाराजांना आपला इच्छा नाही सोडलं सांगण्यासाठी. काहून का हा मार्ग लोकांनी जवळ नाही आहे. हा मार्ग हा ज्ञान याची माहिती हा खूप दुर्लभ आहे. म्हणून दुर्लभ नाव ठेवलं याला. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. सर्वत्र दुर्लभ विरला जाणे. तुला देव माहित आहे का? हो. देव माहित आहे का? हो. तो कोणता हो? कोणता देव हो? तर त्याने सांगावं 5 पानं 1 सुपारी. त्याच्यावर त्या 5 पानावर 1 सुपारी ठेवली राहायची. मूर्ती कीर्ती काही नाही. त्याला देव म्हणून त्याची पूजा करायची. हा देव हो. हे सुपारी नव्हे का? नाही बाबा सुपारी नव्हे, हा देवच हो. अशा प्रकारचे वासुदेव महाराज उत्तर देत होता. तरी ते विचार बाबाजीला पटत नव्हते. कारण तिकडचा ध्यास होता ना बचपनापासून. माझा जन्म धापेवाड्यातून झाला ना. तर एवढे मोठे श्रेष्ठपणा त्या ठिकाणी तयार झाला होता. तिथे त्याला काही गोष्टी त्यांच्याकडे सोपवल्या होत्या. आणत जावा इकडचे लोक, आणत जा. मग त्या लोकांना घेऊन जावाचे. मग किती लोक आहेत? 50 लोक आहेत. तर 50 लोक आहेत तर